नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSc भाग 1 च्या झूलॉजी या विषयासाठी बायोस्टॅटिस्टिक्समधील जे प्रॅक्टिकल्स आहेत ते प्रॅक्टिकल्सबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. त्या प्रॅक्टिकल्सपैकी मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी याच्यावरती आधारित आहे. त्यानंतर दुसरं जे प्रॅक्टिकल आहे ते एक्झाम्पल्स बेस्ड ऑन मेजर्स ऑफ डिस्पर्शन याच्यावरती आहे. तिसरं प्रॅक्टिकल जे आहे ते एक्झाम्पल्स बेस्ड ऑन कोरिलेशन. चौथं प्रॅक्टिकल आहे किंवा चौथा एक्सपेरिमेंट जो आहे तो एक्झाम्पल्स बेस्ड ऑन रिग्रेशन. फिफ्थ जे आहे बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी. अशा पद्धतीचे 8 एक्सपेरिमेंट्स आपल्याला बायोस्टॅटिस्टिक्समध्ये आहेत. त्यातील एक एक्सपेरिमेंट आपण बघणार आहोत. त्याचे एक्झाम्पल्स कशा पद्धतीनं सोडवली जातात हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आजच्या सेशनमध्ये आपण एक्झाम्पल्स बेस्ड ऑन मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी वरचे काही एक्झाम्पल्स आपण बघूयात. इक्वल टू समेशन एक्स ऑब्झर्वेशन. जे ऑब्झर्वेशन दिलेले 2, 3 आणि 4 हा डिफरन्स तो ॲझ्युम केलेला मीन आपण प्रत्येक होईल आणि तुम्हाला काय मिळेल? 0 मिळेल. या ठिकाणी 100 इट इज पद्धतीनं तुम्हाला काय मिळेल? ऑफ बॅक्टेरिया कसा समेशन येड बाय समेशन एफ अशा पद्धतीनं मीन आपण काढतो. इथं आपल्याला आता काढायचे मेडियन. त्यामुळे मेडियन काढत असताना पण आपल्याला इथं प्रोसिजर सांगितली आहे बघा. वी हॅव टू ड्रॉ द टेबल्स विथ 3 वर्टिकल कॉलम्स. 3 कॉलम्सचा टेबल आपल्याला तयार करावा लागेल. त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? पहिल्या कॉलममध्ये आपल्याला जे क्लासेस दिलेले आहेत ते तसेच लिहावे लागतील. दुसऱ्या कॉलममध्ये फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत ते तशाच लिहावे लागतील. तिसऱ्या कॉलममध्ये मात्र आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढाव्या लागतील. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण काढत असताना कशा काढतो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघा. तर पहिल्या क्लासची जी आपली फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी ॲज इट इज लिहायची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढत असताना. आता दुसऱ्या क्लासची आपल्याला ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची आहे दुसऱ्या क्लासची. तर काय करायचं? पहिल्या क्लासची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आली त्यामध्ये दुसऱ्या क्लासची फ्रिक्वेन्सी ॲड करायची. म्हणजे ही 17 ॲड होणार त्यामध्ये आणि इथं 15 अधिक 17 केलं की आपल्याला 32 मिळेल. अशा पद्धतीनं दुसऱ्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मिळाली आपल्याला. आता तिसऱ्या क्लासची म्हणजे 48 ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची असेल तर काय करायचं? हे 32 दुसऱ्या क्लासची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे त्या 32मध्ये काय करायचं? हे तिसऱ्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे जी 16 ती ॲड करायची. म्हणजे तुम्हाला 48 मिळेल. अशा पद्धतीनं तुम्ही सक्सेसिव्ह फ्रिक्वेन्सीज काढू शकता. त्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज म्हणायचं. ही लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. फ्रॉम टॉप टू बॉटम आपण काय करत जातो? अशा सक्सेसिव्ह ॲडिशन घेत जातो म्हणून त्याला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणायचं. त्यानंतर 48मध्ये जर ही 19 मिसळलं बेरीज केली तर तुम्हाला हे 67 मिळेल आणि या 67मध्ये हे 13 मिसळलं तर तुम्हाला 80 मिळेल. अशा पद्धतीने. आणि ही शेवटच्या क्लासची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते दॅट इज इक्वल टू सम ऑफ ऑल द फ्रिक्वेन्सीज. ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीची बेरीज म्हणजे तुम्हाला ही काय येणार आहे? 80 येणार आहे आणि ती आलीच पाहिजे. बोथ आर इक्वल्स. टोटल सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज इक्वल टू दी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑर लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट क्लास. अशा पद्धतीनं तुम्ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढू शकता. आता एकदा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढून झाल्या की नेक्स्ट काय करायचं? आपल्याला मेडियन क्लास शोधावा लागेल. क्लासमध्ये मेडियन कुठं आहे आपल्याला माहीत नाही, पण आधी आपल्याला ॲटलिस्ट मेडियन क्लास कोणता आहे तो काढावा लागेल. तर तो मेडियन क्लास काढत असताना काय करायचं? n/2 n आपल्याला माहिती आहे टोटल ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी किंवा सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी. सगळ्या फ्रिक्वेन्सीची बेरीज केली तर ती किती येते ती आपल्याला माहिती आहे. दॅट इज n डिवायडेड बाय 2 करायचं. ती जी व्हॅल्यू मिळेल त्याच्या इक्वल टू किंवा जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. त्याच्या इक्वल टू असेल तर ठीक, नाहीतर जस्ट ग्रेटर आपण बघू शकतो. आता n किती आहे आपला? 80 आहे. 80 डिवायडेड बाय 2 किती येईल? 40. 40च्या इक्वल टू क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे का? ह्यामध्ये बघा 40च्या इक्वल टू क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नाही आहे. मग 40च्या जस्ट ग्रेटर कोणती आहे? 48 आहे ही. मग 48च्या करस्पॉन्डिंग जो क्लास आहे कोणता आहे? 30 to 40 हा क्लास आहे. 30 to 40. सो 30 to 40 इज अवर मेडियन क्लास.
म्हणजे मीडियन काढत असताना क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असेल आपल्याला, तर मीडियन काढत असताना पहिल्यांदा मीडियन क्लास काढायचा आणि मीडियन क्लास काढल्यानंतर मग आपण काय करत असतो, मीडियन ॲक्च्युली काढत असतो. एकदा मीडियन क्लास काढला, इथं त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे बघा. कॅल्क्युलेशन ऑफ मीडियन क्लास interval by the formula n/2 where n is total of all frequencies. 80 divided by 2 is equal to 40. So median class interval is 40. Cumulative frequency 40 falls between 32 to 40. So class 30 to 40 having higher frequency, that is 48, hence selected as a median class. म्हणजे median class का त्याला म्हणायचं किंवा कसा काढायचा ते तुम्हाला मी सांगितलं. 40च्या इक्वल टू लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. 40च्या इक्वल टू असेल तर ठीक, नाहीतर जस्ट ग्रेटर बघायची. इथं जस्ट ग्रेटर होती 48, त्यामुळे 48च्या करस्पॉन्डिंग जो क्लास आहे तो क्लास आपला मीडियन क्लास असेल. मग त्या मीडियन क्लासचं लोअर लिमिट आपण बघायचं. म्हणजे त्या क्लाससाठी जी फॉर्म्युला वापरणार आहे तो फॉर्म्युला आपल्याकडे इथं दिलेला आहे बघा. दिस इज अ फॉर्म्युला L प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू C. आता त्यामध्ये L म्हणजे काय, तर L म्हणजे लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. मीडियन क्लास आपण काढलेला आहे ऑलरेडी 30 to 40. 30 to 40 असा आपला मीडियन क्लास आहे. तर त्याचं लोअर लिमिट म्हणजे ह्याला म्हणायचं अप्पर लिमिट. मोठी व्हॅल्यू जी असते त्याला अप्पर लिमिट म्हणतात 40ला, आणि 30ला लोअर लिमिट म्हणायचं, कारण लहान व्हॅल्यू जी असते त्याला लोअर लिमिट म्हण. 30 इज अवर लोअर लिमिट. फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास जो आहे आपला त्याची फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी यात गलत करायची नाही. फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली असते, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची असते. तर फ्रिक्वेन्सी म्हटल्यानंतर मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी 30 to 40 ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी कोणती आहे बघा. 30 to 40 या क्लासची फ्रिक्वेन्सी 16 आहे. सो 16 इज अवर F, दॅट इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास F. आता CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी प्रायर टू द मीडियन क्लास. मीडियन क्लास जो आहे त्याच्या अगोदरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे CF. आता आपल्याला जो दिलेला आहे इथं मीडियन क्लास किती आहे 30 to 40 इथं आहे. हा 30 to 40च्या क्लासच्या अगोदरचा क्लास कोणता आहे 20 to 30. तर 20 to 30 ह्या क्लासची काय आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 32. सो 32 इज द CF. ती आपली CF आहे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. इथं दिलेला जो CF आहे तो हा CF इज 32. C म्हणजे क्लास इंटरवल ऑफ द मीडियन. क्लास इंटरवल आपण कशी काढतो, तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं की आपल्याला क्लास इंटरवल मिळते. म्हणजे इथं क्लास आपला काय 30 to 40. सो 40 मायनस 30 केलं की आपल्याला क्लास इंटरवल मिळते. 30 मायनस 40 केलं किती होईल 10. सो 10 इज अ क्लास इंटरवल. अगेन N टोटल ऑफ फ्रिक्वेन्सीची बेरीज, दॅट इज N. मग ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत आपण काढलेल्या, लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास किती आहे 30 आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास किती आहे 16 आहे. CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी प्रायर टू द मीडियन क्लास किती आहे 32 आहे. क्लास इंटरवल 10, टोटल फ्रिक्वेन्सी 80. ह्या सगळ्या व्हॅल्यू काय केल्या आपण इथं त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या. म्हणजे आपला जो फॉर्म्युला होता इथं इथं जो फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला हा फॉर्म्युला, तर त्या फॉर्म्युल्यामध्ये काय केलं आपण सगळ्या फ्रिक्वेन्सीज पुट केल्या या ठिकाणी. इथं पुट केल्यानंतर आपल्याला मग आपण सॉल्व करत गेलो. आता 30 प्लस पुढं काहीतरी आहे, त्यामुळे ते 30च्या पुढं जे आहे प्लस ते सगळं आधी सॉल्व करून घ्यायचं आणि नंतर शेवटी मग त्या 30मध्ये ते ॲड करायचं. सो पहिल्यांदा काय करूया आपण 40 मायनस 32 जे आहे तर 40 मायनस 32 करून घ्यायचं आधी. ते येते तुम्हाला 8 मिळते. सो 8 डिवायडेड बाय 16 इंटू 10. 8 डिवायडेड बाय 16 म्हणजे काय येईल तुम्हाला, किंवा 8 इंटू 10 करा, काहीही करा दोन्ही. 8 इंटू 10 केलं तर 80 मिळेल तुम्हाला. 80 डिवायडेड बाय 16 केलं तर काय मिळेल तुम्हाला 5. सो 5 विल बी ॲडेड इन 30. 30मध्ये 5. जोपर्यंत ह्या इकडच्या भागामध्ये आपल्याला कुठली तरी एक पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळत नाही, म्हणजे ही अशी आता 5
5 पॉईंट समथिंग वगैरे असं काय, जोपर्यंत एक व्हॅल्यू मिळत नाही तोपर्यंत ते सॉल्व करायचं, नंतर लास्ट टाईम आपल्या त्यात लोअर लिमिटमध्ये त्याला ॲड करायचं. सो मीडियन विल बी 30 + 5 इज 35 ग्रॅम. सो मीडियन वेट ऑफ द फिशेस इज 35 ग्रॅम्स. अशा पद्धतीनं आपलं ते मीडियन निघेल. अशा पद्धतीनं आपण मीडियन काढू शकतो. आता नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा. इन ए क्लास फॉलोइंग इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ 85 स्टुडंट्स. कॅल्क्युलेट द मॉडल क्लास अँड मोड ऑफ द फॉलोइंग डेटा. क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीज असे आपल्याला दिलेले आहेत. असं काय दिलेलं आहे, 85 विद्यार्थ्यांचे आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे मार्क्सचं. आणि मग त्याचा आपल्याला मॉडल क्लास काढायचा आहे मार्क्सचा आणि मोडसुद्धा काढायचा आहे. आता मोड काढत असताना आपला इथं डेटा कसा आहे, क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीमध्ये आहे. क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीमध्ये जर डेटा असेल तर पहिल्यांदा आपण काय करतो, मॉडल क्लास काढतो आणि मॉडल क्लास काढल्यानंतर त्या क्लासमध्ये मधला मोड नेमका किती आहे तो आपण ह्या फॉर्म्युल्यानं काय करतो, फाइंड करतो. हा फॉर्म्युला इथं दिलेला आहे. काय फॉर्म्युला आहे, L1 किंवा त्याला L सुद्धा म्हणू शकता तुम्ही नुसतं, L प्लस FM मायनस F1 डिवायडेड बाय 2FM मायनस F1 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू C. अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये प्रत्येक जे नोटेशन वापरलं आहे त्याचा अर्थ काय आपण बघूया. L1 म्हणजे किंवा L म्हणजे लोअर लिमिट ऑफ मॉडल क्लास. जसं मीडियन क्लासमध्ये आपण बघितलं होतं L म्हणजे लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास, तसंच इथं L1 किंवा L म्हणजे लोअर लिमिट ऑफ मॉडल क्लास आहे. FM मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडल क्लास किंवा मॉडल क्लास जो आपण काढतो त्याची फ्रिक्वेन्सी, त्याला FM म्हणायचं. मॉडल क्लासची फ्रिक्वेन्सी, मॉडल क्लास आपण जर काढला तर आता मॉडल क्लास कसा काढायचा, तर मॉडल क्लास म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे तो आपला मॉडल क्लास असतो. आता ह्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये बघितलं तर सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे 25, बरोबर. तर 25चा जो क्लास आहे 40 to 45 इज अवर मॉडल क्लास. ओके, मग त्या मॉडल क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे दॅट इज अ FM. ओके, याला आपण काय म्हणायचं, FM. आणि F1 म्हणजे मॉडल क्लासच्या अगोदरचा क्लास जो आहे त्याला F1 म्हणायचं. म्हणजे ही 18 झाली तुमची F1 आणि F2 जी आहे तो पोस्ट मॉडल क्लास, मॉडल क्लास नंतरचा जो क्लास असतो त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे F2, म्हणजे ही 12 झाली F2. अशा पद्धतीनं म्हणजे F1 फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास जस्ट प्रायर टू मॉडल क्लास, मॉडल क्लासच्या अगोदरचा क्लास जो असेल त्याची फ्रिक्वेन्सी F1. F2 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडल क्लास जस्ट सक्सिडिंग द मॉडल क्लास, मॉडल क्लास नंतरचा जो क्लास असेल त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे F2. आणि C म्हणजे क्लास इंटरवल. तुम्हाला माहिती आहे की अप्पर लिमिटमधून क्लासच्या लोअर लिमिट वजा केलं की तुम्हाला क्लास इंटरवल मिळते. मग पहिल्यांदा आपल्याला मॉडल क्लास काढणं ही महत्त्वाची बाब आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. तर मॉडल क्लास कसा काढू शकतो, बाय इन्स्पेक्शननी आपण डायरेक्टली मॉडल क्लास काढू शकतो. द फ्रिक्वेन्सी the class having higher frequency or maximum frequency is the model class. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं तुम्ही जे क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीज बघताय यामध्ये हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणती आहे तर 25 आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि त्याचा क्लास जो आहे 40 to 45 दिस इज अ मॉडल क्लास. अशा पद्धतीने आपण मॉडल क्लास काढू शकतो. मॉडल क्लासची फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडल क्लास इज FM and that is equal to 25. Frequency of class just prior to the model class is 18. मगाशी सांगितल्याप्रमाणे frequency of class succeeding to the model class that is F2 is equal to 12. Lower limit of model class 40. Class interval 5. 45 minus 40 केलं तर 5 मिळेल. हे सगळं जे आहे ते आपण काय करणार आहोत, आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहोत. हा फॉर्म्युला इथं जो लिहिलेला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये इंटू C करायचं राहिलं आहे. इथं इंटू C पाहिजे, क्लास इंटरवल या सगळ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाइड विथ C. ओके, अशा पद्धतीने इथं जर सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या, बघा इथं व्हॅल्यू पुट केल्यात. आता लोअर लिमिटची व्हॅल्यू 40 पुट केली, प्लस ब्रॅकेटमध्ये FM 25 आहे मायनस F1 18 आहे डिवाइड बाय 2 इंटू FM मायनस F1 मायनस F2. F1 18 आहे, F2 12 आहे. सो F1 मायनस F2 आपण केली त्या पद्धतीने आपल्याला
ते मिळालं. सो आपल्याला पुढं मग आधी काय करावं लागेल, ते प्लस साईन नंतरच्या ज्या सगळ्या टर्म आहेत त्या सॉल्व्ह करून घ्याव्या लागतील. आधी न्यूमरेटरचं आपण काय करायचं, वजाबाकी करायची. इथं जी प्रोसेस केली आहे त्या पद्धतीनंच तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाममध्ये वगैरे प्रोसिजर करू शकता. आधी न्यूमरेटरची वजाबाकी करा. 25 - 18 7 मिळेल तुम्हाला. त्यानंतर 18 - 12 जे डिनॉमिनेटरला आहे ते तुम्हाला मिळेल 6 आणि 2 × 25 किती आहे 50. सो डिनॉमिनेटरला 50 - 6 ब्रॅकेट कंप्लीट इंटू 5 असं तुम्हाला ते मिळेल. त्यानंतर 50 - 6 इज 44. सो 7 / 44. सो 7 / 44 तुम्ही करू शकता कॅल्सीवरती, साध्या कॅल्सीवरती तुम्हाला करता येईल. आणि दॅट इज 0.159 इंटू 5 तसंच. मग 5नं मल्टिप्लाय केल्यानंतर 0.795 अशी व्हॅल्यू मिळणार आहे तुम्हाला. आणि ती मग तुमच्या 40मध्ये ॲड केल्यानंतर 40.795 इज युअर मोडल व्हॅल्यू ऑर मोड त्याला म्हणूया. त्यामुळे रिझल्ट आपल्याला काय लिहू शकतो आपण, आपल्याला मोडल क्लास पण काढायला सांगितलं आहे. ज्या ज्या गोष्टी काढायला सांगितलेल्या आहेत, आपल्याला फाइंड करायला विचारलेत, कॅल्क्युलेट करायला विचारलेत, त्यांना एकत्रित तुम्ही लिहिणं, दॅट इज अ रिझल्ट. द मोडल क्लास ऑफ द गिवन डेटा इज 40 to 45 ॲज इट इज हॅव्हिंग हाईट फ्रिक्वेन्सी मोड इज 40.795. अशा पद्धतीने तुम्ही याचा काय लिहू शकता, रिझल्ट लिहू शकता. म्हणजे तुम्ही आता इथं जर बघितलं तर ही व्हॅल्यू 40.795 आली आहे. म्हणजे तुम्ही जो मेडियन क्लास काढता किंवा मोडल क्लास काढता, मेडियन काढताना मेडियन क्लास काढता, मोड काढताना मोडल क्लास काढता, तर तुमची जी व्हॅल्यू येते मोडची किंवा मेडियनची ती त्या क्लासच्या मध्येच कुठंतरी असते, क्लासच्या बाहेर जात नाही, लोअर लिमिटच्या खाली येत नाही किंवा अप्पर लिमिटच्या वरती जाणार नाही. त्यामुळं जर तशी होत असेल तर म्हणायचं तुम्ही कुठेतरी कॅल्क्युलेशनमध्ये चूक केलेली आहे. जो आपला मेडियन क्लास आहे किंवा जो आपला मोडल क्लास आहे त्यामध्येच तुमची व्हॅल्यू लाय झाली पाहिजे, मोडची किंवा मेडियनची. अशा पद्धतीनं तुम्ही अरिथमॅटिक मीन, मेडियन किंवा मोड काढू शकता. सो दिस इज अबाउट दी मेजर्स ऑफ central tendency. Okay, for today's session we are going to stop here. Thank you.